नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चोरबाहुली शिवारात रविवारी दुपारच्या सुमारास अपघात घडला. MH26V7557 क्रमांकाची स्कॉर्पिओ घेऊन चालक उमाशंकर पारधी हे आपल्या 4 नातेवाईकांसह मध्य प्रदेशातील कुरई येथे औषधोपचारासाठी जात होते. दरम्यान चोरबाहुली शिवारात समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या UP 74T6687 क्रमांकाच्या ट्रकने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ महामार्गावर पलटी झाली. या भीषण अपघातात सतनबाई पारधी यांच्यासह इतर 3 जण जखमी झाले. जखमींना तातडीने देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. दरम्यान धडक दिल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून देवलापार पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली असून पुढील तपास सुरू आहे.